निधी, अव आता जराशे केस वाढू दे. साजरी दिसत तू केस वाढले की. उच्ची पुरी आहेस तो मायसारखी. तो मायची बी केस बाई काही लय मोठे नाहीत ना. तो केसाली बी साजरी वाढ नाही राहीन. आता साजरं तेल लावून देतो मी. आण बरं जाय बरं तेलाची बाटली. साजरं तेल लावून देतो बाईच्या डोक्षेले. बाई केस वाढले की नी मस्त दिसते. येणी घालाव साजरी. 2 येण्या घातल्या जातात. नाही ग आजी, कोणी केस नाही वाढवत. मला असेच आवडतात केस छोटे छोटे. मोठे मोठे केस मग मोठं झालं की. आता मी छोटी आहे ना, मला मेंटेन नाही होत केस. मला नाही आवडत. मला गरबी होती ना. आणि आता फॅशन पण नाही आहे ग. बल्ली गेली फॅशन आली. कायची फॅशन वा? किती बर केस कले. साजरे मोठे मोठे केस आहे ना, कशी भारामसूद दिसते. माय केस तो अशी होते निधी, एवढे मोठाले होते. इकडे पाय सरकी बस ना. काय तुला किती सांगा निधी, तू मोठी होऊन राहिली आता. सरकी बस. जा ग आजी, तू अशी बोर करू नको मला. मी छोटी आहे अजून. मी व्यवस्थित असता बसली मांडी मारली. मी काय आता साडी घालणार आहे का तुझ्यासारखी? तू गोष्ट सांगून राहिली होती ना. सांग ना, तुझे केस केवढे होते सांग ना. तुझे केस केवढे होते ग? तू माझी एवढी होती तेव्हा तेव्हा तुझे केस लांब लांब होते का? मग कंबरच्या खाली जात जात नाही केस तो एवढी होती तर मग पण मामाने कापले ना. मग का बरं ग? अव माय उवास लय घालत्या मा डोक्यात. आमच्या शाळेत जात जाऊ की नी, मासंगची योगिता होती. तिच्या डोक्यात भलत्या उवा झालत्या. तर मग त्या तिच्या डोक्यातल्या उवा मा डोक्यात झालत्या. मा डोकं लय मोठं, लय लंबी लंबी केस माले. मग मा मायली उवा काढायला लय बिकट जाय. तर मग तिनं बाई राग माय केसच कापून टाकले होते. गाणे दे आजी, तुझ्या डोक्यात उवा झाले होते. छी बाप्पा, माझ्या डोक्यात अजिबात होत नाही. मी शॅम्पू करते ना. दर सुट्टीला माझी मम्मी शॅम्पू लावते माझ्या डोक्याला. माझ्या डोक्यामध्ये उवा नाही बाप्पा. म्हणून कसं मोठी नाही होऊ द्यायला लागत. बघ कशा उवा होतात. मी नाही होत केस मोठी. माझ्या डोक्यात उवा झाला तर मग अगं मॅटे तो डोक्यात कायले होतात. तो डोक्यात ते घालत्या. जसं आम्ही लहान होतो ती होत आता कोणाच्या डोक्यात उवा नसतात माय बाई. आता तर माय बाई लय लोक काळजी घेतात. आमच्या बाबतीत कसं बाई, मायले दिवस निघाला की वावरात पोहा लागे. रात्री ये संध्याकाळची भाकर तुकडा करणं, ते मातीच्या घराचं करणं, सारवणं, सणा टाकणं. त्याच्यात का तिचं का आमचं काय काय काळजी करणं होय का? आता बापा तुमच्या मायले बापा शॅम्पू काय, कंडिशनर काय, डोक्स काय धुवून देतात. काय काय सबन होते बाई. डोक्यात होत नाही. तुवा साजरी केस वाढव मस्त. अशी लंबे लंबे केस झाले की लय साजरी दिसशी निधी तू. बघील ना ग, मग मी मोठी झाली की वाढवी. बरं तू माझी पाठ खाजून आली होती. माझी पाठ खाजून सोडून दिली, बसली माझ्या डोक्यांमध्ये तेल लावत. तेल नाही लावत मी. मला नाही आवडत चिपकू चिपकू केस. मला असेच आवडतात शिल्के शिल्के. माझी हेअरस्टाईल छान आहे ना ग आजी? हा लय साजरी. आता साजरी दिसतं. लहान असतं पण आता मोठी होऊन राहिली. बरं जाय माय, झाला का तो अभ्यास? तू परीक्षा आहे ना माय बाई, करणं जसा अभ्यास. झाला ना गो आजी, झाला अभ्यास. तो अभ्यास असा आहे ना, किती केला तरी होतच नाही. तो कधीच होत नाही. कसं आहे काय माहिती बापा. जेवण करायला बसलो जेवण होते, पाणी प्यायला बसलो तहान होती, खेळायला बसलो खेळणं होते. पण अभ्यास करायला बसलो तर कधी अभ्यास होतच नाही ग आजी. कसं आहे ग आजी तो? म्हणून मला आवडत नाही. अव माय बाई, अभ्यास होत नाही पण अभ्यास केला की काय होत नाही सांग. अभ्यास करणारे किती पुढे गेले निधी. नाही तर आमच्यासारखी गेले. आम्हाला कोणी सांगणार नव्हतं. माय कळलं नाही. दिवसभर बरं निघून गेले निधी. आता तुम्हाला सोय आहे माय. तू माय शिकेलाय, तो बाप शिकेलाय. तू वळाने राहशील तर लोक काय म्हणतील? लोक म्हणतील की आजी सारखी झाली निधी. काय म्हणतील दुसरं? म्हणजे अगं तसं नाही ना ग आजी. तुझ्यासारखी होईल ना मी. तुझी नात आहे ना मी, छोटीशी प्यारीशी नन्नीशी. तू माझा लाड करते ना, मग माझा लाडच कर. त्या अभ्यासाचा गोष्ट नको काढू. ते काही चांगला विषय नाही. तो बोर करते. तो बोर आहे बोर. आजी गोष्ट सांग ना ग. आजी तू मला पहिले पण अशा कहाणी गोष्टी सांगत होती ग. आता किती छान मला गोष्टी सांगून राहिली. आजी मला ना अशीच आजी पाहिजे होती जी छान माझा लाड करते. मी शाळेतून याची वाट पाहते, मग माझ्या केसांना तेल लावून देते, मला छान छान गोष्टी सांगते. मला अशीच आजी पाहिजे होती ग. सई आजी सारखी. सई आजी अशीच आहे ना ग आजी. ती पण अशाच मला गोष्टी सांगते. आता मला सई आजीच्या घरी जायचं काम पण नाही गोष्टी ऐकायला. आता माझीच आजी मला गोष्टी सांगते. हो ना आजी? तू मला आता रोज सांगत जाशील ना? तू पण माझा लाड करशील ना आता? हो व निधी, मी बी तुला अशाच गोष्टी सांगेन. मी का तर लाड नाही करत का? पहिले बी करत जा, आता बी करतो. नात होईस माय तू. पहिले बाई जर चुकलंच मला. उगाच बाई बैरल्यासारख्याच गोष्टी केल्या मी. खरंच माय नातीचा काही लाड नाही केला, तिचं काही कौतुक नाही केलं. उगाच सुनीचा राग करायसाठी नातीचा बी राग केला. मला चुकलंच खरंच. पण आजी व्हासारखं सुख आहे का माझ्या जगात कोणतं? नात कशी गोड तोंड भरून आजी गोट सांग ना ग मला अशी म्हणते.
एवढा सारा आनंद जीवनातला आणि आज लोक उपभोगला नाही. समजा होतं माझोड आणि मीच कुठे होती हेच मला काही कळलं नाही. सगळं होतं माझोड. एवढी साजरी सून, नात, पोरगो, साजरा नवरा, एवढा मोठा घर दार, काय नाही माय माझं कायची कमी आहे सांग बरं. उगाच बाई मी निरा भरमाच्या भोपळ्यात जीवन जगत आली, ज्याच्या संग संग निरा बोरई सारखी वागत आली. चुकलंच व माय, मला चुकलंच. आणि मानातीले गोष्टी ऐकले दुसऱ्याच्या घरी जायला लागे. सांग बरं काय मला मोठेपणा वाटते त्यात मध्येच नाही कळलं बाई. माणूस जीवनात जगताना लय चुका करते, पण खरंच बापा जीवन जगत नसताना, जिवंत असताना त्याच्या चुकायचं त्याले जर पश्चाताप झाला ना तर धन्य माना. नाही तर मेल्यावर काही गती नाही. पुढच्या जन्मात कायले नात भेटते, सून भेटते का पोरग भेटते? कायले भेटतात गावातले लोक? जे आहे ते याच जन्मात आहे बापा. आणि या जन्मात माणूस लहान हाव करते, मीपणा करते, तिरस्कार करते, कोणाची किंमत करत नाही. जसा मी 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 करून जीवन जगते. पण काही नाही, मी नाही ना काही नाही. जे आहे ते या जीवनातला आनंद भोगून घ्या. हे नाते गोते प्रेमाचे संबंध याच जन्मात आहे. पुढच्या जन्मात थोडं कोण कोणाची सून आहे, कोण कोणाची सासू आहे. आणि कायलेच उगाच मी म्हणतो उली उली गोष्टी होऊन बाई एवढे भांडणं करा काही गरज नाही व माय बाई. समजा तीच राहते. जे आहे ते आनंदाचे क्षणच माणूस संग घेऊन जाते. तसं बी माय शेवटच्या क्षणाला कोणी नसते माझ्याजवळ. त्या रोजी पाहिलं नाही का माय बाई, मरता मरता वाचली मी. खरंच बाई त्या इजोटाईनं मला मारलं असतं, मग आत्मा चिचीवर नेला असतात. आज मला नात कायले दिसली असती, कायले घर दिसलं असतं, कायले सून दिसली असती. आजी आजी काय झालं ग? आजी तुझं पोट दुखून राहिलं का? तुझं डोकं दुखते का? काय झालं तुला? तू तर आता माझ्यासोबत छान गोष्टी करून राहिली होती ना. थांब थांब थांब, मी बाम आणतो. बाम लावू का तुझ्या डोक्याला? नाही व माय, किती गुणाची बाई नात व. मा डोकं नाही दुखत व बाई ना, पोट नाही दुखत. तशीच बसली ती विचार करत. माणसाने जीवनात विचार केलाच पाहिजे. माणसानं विचार केला की त्याला सबंध त्याच्या चुका बी ध्यानात येतात आणि त्याचे गुण आणि अवगुण बी ध्यानात येतात. मग माणसानं स्वतःचा विचार करा. 10 मिनिटं दिवसातले काढाव बाजूने आणि बसाव आणि शांततेने विचार कराव की आपलं काय चुकून राहिलं, काय बरोबर आहे, आपल्यात कोणता गुण आहे, कोणता अवगुण आहे, हे समजा माणसानं स्वतःलाच पारखाव. मग आयुष्यभर माणूस स्वतःला पारखत नाही, दुसऱ्यालाच बसते पारखत. हा असा तो तसा, तो तसा हा आजचा. अव जो जसा आहे तो तसा असू दे, पण तू कसा हे काही माणूस आयुष्यभर बी हिचा विचारच करत नाही. म्हणून तू विचार केला का? मग काय विचार केला मग तू? मग थांब ना मला पण विचार करू दे ना. मी तर कधीच नाही केलं ग. मग मला का नाही सांगितलं ग? तू आजी अशीच करते ना तू 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 कधी करायचा मी तर केलाच नाही. तुले नाही व माय, तुले नाही करायला लागत. तुला साजरी आहेस. लहान लेकरं देवाचे रूप असतात, त्याच्या जोडून कधी चुका होत नाहीत. हे मोठे माणसं झाले की नाही, मोठं झालं की मग स्वार्थ येते, मीपणा येते, अहंकार येते. मग ते समजा चुका घडतात. लहानपणी नाहीत होत माय. म्हणून नसतं म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. साजरी आहे व माय ना. सांग ना मी सांगली ना. मग आता असं म्हणू नको होमवर्क कर म्हणून. मग ठीक आहे, मी होमवर्क करणार नाही, पण 10 मिनिटं विचार करीन. पण कशाचा विचार करायचा हे तर तू सांगितलंच नाही. मावर नको खेकसत जाऊ बापा निरा. तू तर गेला तर बापासारखाच झाला. आला गेला की मावर खेकसत. म्या काही म्हणलं गिनलं नाही, काही म्हणलं नाही. मी त्या बुडाबुडीला बी काही म्हणलं नाही. बरं म्या काय म्हणलं? मी कोणाला काही भरती नसतो. उगाच हे लोक मावर आणतात माय बाई. एवढ्या मोठ्या मनानं गेली माय बाई. मी बिमार असल्यावर एवढी अशक्तपणा आला म्हणलं मला राजू. काय सांगू तुले, असं अतून तर ततलं पाऊल नाही पडत माझ्यानं. तरी बी आली ना तो संग पोरग पायाले. तिड भरना तर हाय म्हणूनच की मी उलसक म्हणाले पाजर आहे, प्रेम आहे त्या लेकराचं म्हणून आली ना बापा त्याचं तोंड पायाले. म्या म्हणतं चला माय बाई समधी दुनिया आहे का इकडे, पण नवा जीवाला तर त्याला पाहू आपण. आली ना बापा 50 रुपयाची नोट दिली म्हणलं. ना खसकन काढून कोरी करकरीत नोट होती 50 रुपयाची. विचार नाही तर सिटुले. मग पोरग पाहिल्या 50ची नोट त्याच्या हातात दिली. तरी बी मीच खराब. आई तू डोक्सर खाजू. मला मी काय म्हणतो तू काय म्हणतो? तुला म्हणतोस ना मी कुठे जाऊन तू बडबड नको करत जाऊ. तुला मुकाट्यानं बसता येत नाही काय? कशी बोलत असतात? ती 3000चा पाळणा आणला मी 3,500 सांगा काय लागते? ते समजत नाही काय पाणले केवढ्याचे तेवढ्या लोक आहेत काय तिकडे हिमालयात राहतात का? ते किंमत माहित नाही वस्तूच्या. वस्तूची किंमत सांगितली की आपल्या वस्तूची किंमत कमी होत असते. काही गरज नाही. आपण दिलं ना कोणाला गिफ्ट मग त्याची किंमत सांगू नये. हे एवढी तुला समजत नाही का साधी गोष्ट? 10 खेप तेच सांगत त्याचे. अम्माय बाई हे तो काही भ्यान हाता लागे. माय खुस 3,500 मोज देना तुये. माझे खोत त्या दुकानदाराला 3,500 दिले ना बापा ते एका पायनीची. आणि काय म्हणलं म्हणून काय झिंडलं काय? मग का सस्ता आहे का 3,500चा पायना? काही नाही. अरे बापा 60-65 रुपयाचा दोर खंडलेलं असतं ना. मोठीची मोठी सप्पल भेटली असती. आणि साजरा मस्त पायना आणि म्हणलं असतं मी वाकई शिवून दिली असती साजरी. आणि पायना झाला असा फुकटात 3,500 मोजले म्हणते. सांगू नको कोणाले. माय बाई हे तर काही आणलं आता.
आई खरं ना तुला सांगू बोलणं म्हणजे ना टाइम वेस्ट करणंच आहे. तू ना काय मुद्दामून करता का काय माहित मला असं वाटते. अहो आई काय बिचारे तू काऊन शिकत रे, चांगलं नाही वाटत सोयऱ्या डायरीत. हा तिने म्हटलं होतं का आपल्याला आणून द्या म्हणून, बाबांनाच म्हटलं होतं ना आणतो, आपण नेलं होतं, मग नेलं तर मग मुकाने बसा. हा ते 10 वेळात मग जेव्हा तू कोण ते नाही 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 करस, तुला चांगलं वाटते का तसं मॅटासारखं चांगलं नाही वाटत नाही, हसल्या उलट पानसटल्यासारखं वाटते. मग ठीक आहे, एक खेप नाही सांगायचं, 2 खेप नाही सांगायचं, पण त्यांनी आग्रहाने स्वयंपाक केलाय ना, करून ठेवला होता. मग आपलं काम आहे ना माणूस की जेवण. हा मग जेवायला बसलं तर मग ते येऊ द्या, पण जेव्हा आता नाही 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 काय नाही राई, मला नाही पटत असं. मी माय वहिनीला लयच झालं. तुला काय वाटून राहिलं का ते गुलाबजाम पाहून का माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं का? मी काय आयुष्यात काही गुलाबजाम पाहिले नाहीत काय? माझ्या घरी तर कोट्याच्या कोट्या भरेल असतात गुलाबजामुन, मी तोंड नाही लावत. ते आता तिने एवढा 10 खेप नांदा लावला म्हणून बसली मी ताटावर, नाही तर मी काही जेवली गेली नाही बाबा. काय माय 3 पोळ्याच्या वर एक पोळी नाही भकली मला. घे म्हणे तुझी मावशी, तर मी घेतली नाही. म्हटलं मला धकतच नाही म्हटलं माय 3 पोळ्याच्या वर. वा बरं दाखव दे माझ्या चार्जर कुठे ठेवलं ते, दे माझ्या चार्जर, दे मग फोन चार्जिंग लावा लागते. मग चार्जर ततीच लावेल राहू देत, घेत नव्हतं तू इकडे तिकडे. हे अतिच पळेल मी घेतो चार्जरले खाल्लो नाही. ते मला फोन आले लावून पाहिलं, मा फोन आले लागत नाही बापा. मला बी घेऊन देणार आहेत माझ्यासारखा असा स्मार्टफोन. हा मला बी दिवसभर भर कसं डोकं दुखते, बोर होती एकलीले बसून बसून. तर दे ना असा साजरा, तू तर हमेशा त्या फोनात घुशील असतं. मला बी जर देवदर्शन होते, मग लय देवतीर्थ बी दिसतात म्हणतात त्याच्यात. तर म्हणलं दे ना, लय त्या बहिणीच्या लेकराले 3,500 पाहिजे काय घेऊन देऊन राहिला, तर मायली एखादा फोन घेऊन दे. हो दे मला चार्जर, दे दिन मग तुला घेऊन. तूच तर म्हणतो मला तो फोन वापरता येत नाही, तुला तर मागेच म्हटलं होतं. नाही काही फोन देऊ का तुला, तसं हाच तो फोन खराब झाला त्याच्या दिल्या वेळेस, तू तर नाही म्हणस. ता वागती मला नाही येत जाय वापरता, पण आता येते ना. नाही आलं तर तू का सांगेल नाहीस काय? हा सांगत जा ना बाबा. आता सकाळी सून आली की तिच्या देखता मला बी फोनावर बोलता आलं पाहिजे ना, मला बी मेसेज पाठवता आला पाहिजे ना. हा आता का बापा, नाही तर का मायले ओळानीच ठेवतं. दे ना एखादा फोन घेऊन. आता का हाय बापा तो जो पैसा म्हणून म्हणतो, नाही तर तुझ्या बापाले म्हणू तर थकली बापा मी. तर बाप नाही देत मला लोक फोन घेऊन, म्हणते हाच तर साजरा आहे, फोन येते फोन जाते म्हणते याच्यावरून, तुला काय कळते म्हणते त्या फोनातलं. आता मला नाही कळत काही, म्हणून निरा एवढानेच करून ठेवलं रे तुम्ही निरा. हा आई आता फालतूचा विषय बोलू नको, तुला मी फोन घेऊन देतो, फोन घ्यायचं काही नाही. हा तुला काय मी उद्या फोन आणतो, वापरतो तुम्ही का नाही म्हणतो. पण हे आता डबल देतो असं कोणाला म्हटलं ना, मी हे दिलं ते दिलं तर मला आवडणार नाही का? कमीत कमी मी संघ असताना तरी नको म्हणायचं. हा काय झालं बाबा? आली ही मोठी तर बाई अशी माजरच्या पायाने येते ना, माणसाच्या पुढे येऊन उभी राहिलो एक माहित नाही पडत आली म्हणून. जरासा पाऊल नाही वाजवत ना माय बाई, कशी येते काय सांगा, गोष्टी ऐकते ते आमच्या. या ना मोठे बाई. काही नाही, मा पोरग म्हणते आई तुला स्मार्टफोन घेऊन देतो म्हणते. मी म्हणलं नाही नाही बापा, मुली काही पाहिजे नाही तो असं. अमाय आता पोरग घेऊन देते म्हणते तर घे ना मग. नाही नाही माय बाई, मला काय गरज माय त्याची, मला कसा वापरता येते तो. मग काय तर मला येतं समजा. आता शिकेला ना मी, अळाणी असली तर काहीतरी. बाई मी लय शिकेला, मग त्या काळातली बोर्डाची परीक्षा पास होलाव ना मी. इंग्रजी तर असं फार येते मला. बाई बरं झालं आल्या तुम्ही, तुम्हाला सांगतो माय बाई शिटूच्या घरचे तसे दंग झाले माई इंग्रजी पाहून. अशी इंग्रजी झाली मी, तिची सासू तशी टकटक पायतच बसली. माय बाई व तर ती जाऊन पचका केलास का माय बाई. बरं आहे माय बाई, तुला येते माय, तू बोल. आपल्याला तर बाई साधी आपली मातृभाषा बोलता येते, याचाच अभिमान आहे व माय बाई. ते इंग्रजीचा ना आपला तर काही पाला पडला नाही माय, आपण त्याच्या नादी नाही लागलो. शिक्षणाचा फरक मोठ्या बाई, आता किती म्हणलं तर शिकेल माणसाचा नवळानी माणसाचा फरकच पडते. का रे राजू, सांग ना मोठ्या आईले, कसे दंग झाले त्याच्या घरचे. बो मला काम तसंच आहे, आपलं कसं आपण दाखवत नाही, सांगत नाही कोणाले. काय सांगा आपल्या तोंडानं, आपल्या आम्हाला शिकेला ना, आम्हाला इंग्रजी बोलता येते का, आम्हाला लोय काही येते, आपण सांगत नाही. बोललो की समजते. काय सांगू बाई तुम्हाला. आई काही नको सांगू. भलताच आहे हा पोरगा, या पोराला जर मोठेपणा केलेला आवडत नाही. मोठेपणा आपणच करत नाही, मला सवय नाही माय मोठेपणा करायची. मी तर तोंडानं काहीच सांगत नाही की मी लय हुशार आहे म्हणून. पण वैयक्तातच ना बाई लोक, मग जती जाईन तर ती माय नावाचा बोलबाला असते म्हणलं. काय सांगू बाई तुम्हाला. बस सांगत मी चाललो, आईच्या नादी लागणं म्हणजे खरं ना. खाऊन रे राजू, काऊन चालला. मला काम आहे मोठी आई, येतो मी. हो माय बाई बाई, जाऊ दे त्याला काही धंदा असेल, भले त्याला घेण्याचंच काम असते, तिला ते जाते जाते काय करा माय तुम्हाला सांगतो बाई. बसा ना या. काय माय हिच्या हातात मी सापडली का आता. का व काय म्हणे शिटू, पोरग कसं आहे व. साजरा आहे माय बाई, मस्त. पोराला काय पाहा लागते माय, मस्त आहे माय बाई, गुबगुबीत आहे. हा ना, असं हो का. तू साबाई असतील ना आता, ती साबाई होत्या का. हो तर ती साहेब कुठे जाणार आहे, अजून 6 महिना होईल जात नाही म्हणते. मी म्हणलं राय माय बाई, आता रिकाम पण आहे बाई त्या बाईचं, म्हणून होते राय नाही तर आपल्यासारखंच होते का माय बाई. रातभर कुठे जातो म्हणलं तर माय होत नाही. मग त्या बाईचं आता कसं घरी सुना आहे, ते आहे मोकळी आहे ती बाई, राहती म्हटलं रावाई. मग ते
कमी आहे आपल्या जबाबदाऱ्या पुऱ्या करायला. आपण लय धंद्याचं स्वतःच्या पोरीची डिलिव्हरी आपल्याच्यानं करणं नाही झाली. आपल्यासारखे बिजी लोक आहेत का जगात? मी आता म्हटलं होतं तिच्या सासूला, आता काय तुम्ही दादा खेप काढता मोठ्या बाई. तुम्हाला का माहित नाही का साडी नेसवायच्या बाबतीत म्हटलं होतं मी तिच्या सासूला की आम्ही करतो, पण तिची सासूस दादोराला आवरे नाही. आम्ही करतो जाऊ दे ना, मग करे ना, ते न करणं काय आपलं करणं काय एकच आहे. हो एकच आहे नाही. बरे मग बरे तिच्या घरचे लोक, नाही तर आयुष्यभर पोरीला तोडणं ते काढू देत. हा तुझ्या बापानं पहिल्या डिलिव्हरी नेलं नाही, तुझ्या बापानं पहिल्या डिलिव्हरी नेलं नाही असं म्हणून पोरीला छन्नी करून टाकत होते. पण लय माणूस किती त्याच्या घरचे म्हणून बरं हा म्हणते की तेनं केलं का नापून केलं का एकच आहे. हो एकच आहे नाही. अशाच चाली रीती लावल्या लोकांना नाही, म्हणूनच तुझ्यासारखे लोक आहेत म्हणून लावत राहते. बरं त्या का त्या सईबाईच्या भेटीला गेलती मध्ये तिच्या त्या बुड्याची तब्येत इथं खराब आहे माय. आम्ही गेलतो बाई तर ती दवाखान्यात सांगत आहेत त्या बाई. माय त्या बारशाला गेलतो त्या वक्ती गेलती मी त्या बाबाच्या भेटीले घाईत. मग तू गेलती का भेटीले? हो मग काय तर मग तच्चीच तुम्हाला गोष्ट सांगून राहिली मी. माय बाई बुडान बुडी मा तोंडाची इकडे पाहत राहिल्या. मग काम कसं जती जाईन तसं आपलं काम टापटीपच असते. काय माय बुडीच्या घरात दांगडोन, काय तो कचरान, काय तो गिधाळा वापर, उलच खोपटा आहे. इतकं काय माय तो एक भर जागा त्याच्यातच त्या बुड्याचे ते गादी टाकेल आहे. आणि त्याची इतकं बंद पडेल पंखा, चालते का नाही चालत बाप राजा. आणि ती बुडकी बसेल असते तर ती, आणि तिथे उलसक डोंगर नाही फिरवलं की ते स्वयंपाक करतात. काहीच नाही ना माय तिला उलसक. आपण तर बाई बसलोय नाही बाई खाली. मग मी आणि बसली बाई आपली एवढी लाख मुलाची साडी आपण कधी थोडी जण बसाव का? शोभलं तुला जरासं. मग कोणाची गरीबी आहे तर तुला मोठे लोक आहेस म्हणजे तू काय ब्रह्मदेवाची नात आहेस काय? अहो सगळं नशिबाने घ्यायला लागते. हा दुनिया लोकांची परिस्थिती काय पाहतो, त्याचे मन बी पाहत जाणं. किती साजरे आहेत बुडाबुडी आपल्या शिटूले किती जीव लावतात. हा पुढीनं गळ्यातली पोतमोळ तोडली म्हटलं मने करून पोराले मनगटा केले. हा एवढा जीव लावतात आपल्या शिटूले लेकराले. तू काय त्याची गरीबी श्रीमंती लावून राहिली. मग जती जाऊन होबासच केल्या वाटते निरा. हा बसली असती जरा शिकतो का ते साडी करी जैलीच असती का निरा. हा घरी येऊन कसं कसं धुवा लागत होती माय बाई. पण कोणाच्या घरी गेलं ना रत्ना की तती गेलं तसं भाव आपलंच नाही लाव माय बाई. काय म्हणलं असेल त्यानं त्याला खराब नशीन वाटलं. हे खराब काय वाटणार आहे काही बी बाई. त्या ते बुडी म्हणे खुर्ची आणतो म्हणे मी बसेल खुर्ची. मग त्याला माहित आहे ना आपलं काम कसं आहे ते. आपण का सांगतो का कोणाला आम्ही लय मोठे लोक आपण कळतेस ना बाई. मला इकडे पाहिलं की कोणी म्हणते बापा 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 राजवैभवातलीच बाई आहे. वय खुच येते ना बाई. मग आणि मला तर ते सांगतो ना बाई तुम्हाला इंग्रजीतच बोलली मी. मग म्हणलं तसं कसं इम्प्रेशन झालं डायरेक्ट इंग्रजीत. शिटूची सासू अशी तोंडा इकडेच पाय मला. मी म्हणलं गप तू बाजू आहे मा पाय पहिले आता. मग बुडा बी टक टक पाय बुडी बी काहीच कळी नाही त्याले. मला माहित होतं या बुडा बुडीला कुठे इंग्रजी कळते. ते शिटूची सासूस कोणती आली चौथा वर्ग नापास. मा पुढे काय शांतपणा करते अशी पाहतच राहिली. धन्य व माय बाई रत्ना धन्यच खरं. काहीतरी पुण्यच केलं तर महादेराच्या नशिबी आली तू म्हणून तो निभाव लागला हो बाई. नाही तर खरं सांगतो कुठलीच टिकली नसती हो माय बाई. तू बरंच झालं बाई त्या माणसाचं काय म्हणावं आता. त्याचं पाप पुण्य त्याच्याजवळ पण ते बरंच झालं बाई. हो देव काहून असं करते तर त्याच्यासाठी करत असते हो बाई. एकाचं नुकसान होते तर एकाचा फायदा करायसाठी देव काही ना काही करते. साजरा आहे माय बाई. आता तर ती जाऊन इथे असं धिंगाणी घातली का काय इंग्रजीत बोल लागतं रत्न. कोणती इंग्रजीत काय बोल लागतं तिथे तू परीक्षा घेणं होती का कायची. हा युवाच्या घरी गेली मनापानानं माणूस की राव माय बाई. हा ओसो माय बाईने लय साजरा आहे का म्हणून राजू बोले वाटी आहे ना. हे राजू काय बोलणार आहे मले. मेरी बिल्ली मेरी पिम्याव. राजू किती नाही बोलत गेलत मले. ते त्याचा बापू गास उघड आडवं पाणी तोडते. ते महापोरग मला बोलत गेलत नाही हो माय बाई. महापोरग तुला हो मला हरिक करते म्हणजे मायला येते ते कोणाला येते. महापोरग गिरक नाही बोलत गेलत मला उगाच नका लावू. बरं आलत्या काय तुम्ही चांगलं नाही माय. लहान झाली हिची तिच्या घरी मी चहा प्यायला आलती. आता पुरीची खुशखबरच विचारायला आलती माय. आलती मी म्हणलं आता चला चहा प्याचा टाइम झाला तर चहा करणं जीवार आला तर म्हटलं चला देरानी पाहिजे तर पाहिजे एखादा कप चहा म्हणून आलती हो बाई. खाली आलती आता शिटूच्या घरून आली तो म्हणून म्हटलं माय चला विचारा खुशखबर कशी आहे शिटूची पोरग कसं आहे म्हणून आली माय बाई. साजरा आहे मग समज आम्ही सांगायचंच राहिलो माय बाई. आम्ही ते रिकाम्या हाताला नाही गेलो म्हटलं. मग 3,500 पाय नाण्याला म्हणलं आम्ही. मग तरी बी पैण्यावर नाही भागवलं मी. एखादी माझ ठिकाणी एखादी बाई असते तर म्हणत होती की एवढा मोठा पायना आणला आता खायला पैसे द्यायला लागतात. तरी बी म्हटलं नाताच्या हातात 50 रुपयाची नोट दिली म्हटलं. खस्स कोरी करकरीत नोट होती म्हटलं 50 रुपयाची. मग मी दिली स्वतः. असं नाही म्हटलं की पोरानं पायना आणला घ्या भागून त्याच्यावर. तेवढी माणूस की आपल्याजवळ आहेच. मग माणूस की आहे म्हणून कोणी बी विचारते. मग 50ची नोट दिली म्हटलं पोराच्या हातात तशीच थोडी दिली मी. बरं केलं व बाई बरं केलं माय 50 रुपये दिले का. ती राहते येते की नाही रत्ना तू बी 50 रुपये देते व. तू आजी वयस ना त्याची सख्खी. देऊन कमीत कमी 500ची तर काढा लागत होती. त्याला सख्खा ना तू ना पहिल्यांदा पाहिला ना तुम्ही. नसते दिले तर चालले असते दिले तेच तिला दवाखान्यात काही का तर ती काहीच नव्हतं दिलं.
बारशाच्या वक्ती आली नाही, आता मोठी तोंडवर करून सांगून राहिली 50ची नोट दिली, 50ची नोट दिली. काय राहिली 50ला किंमत हो आता? हा, ती राहती येतात लोक पाहायला तर 10 रुपये 50 रुपये देतात. आणि तू आजी होईस ना, दिले तर का उपकार केले काय? चल माय बाई, चालली मी महाबी धंदा राहिला माय. लयच आहे बाई जेठानी, 50 रुपये दिले मॅन म्हणते 50 रुपये दिले का? नाही, 500 1000 लाख रुपये देऊन देतो त्या पोराले. काय 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 निरा माय बाई, 50 रुपयाची नोट दिली ना माय. कोरी करकरीत होती ना नोट, अशी कर वाजे ना. तरी मी या बाई म्हणते 50ची नोट दिली का? सख्खा नातू आहे ना, सख्खा नातू आहे तर तो इस्टेट लुटून मला काही पोरग नाही. काही निरा एवढा मोठा पायना नेला, मोठेपणा सांगा, पण त्याचं काही नाही. लोकायच्या माथं स्वतःच काही करीना नाही, दुसऱ्याचं बोललं चालल्या मोठे. 50 रुपये दिले ना माय बाई, कमी दिले काय?